नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी मधलं कुठलं लेसन आहे आपलं युनिट चालू आहे युनिट 3 आणि त्याच्यातलं जे आहे 3.5 द डक अँड द कांगारू ही पोएम आहे जी आज आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांना इथे दोन कॅरेक्टर आहेत या पोएम मध्ये, कुठले कुठले डक आणि कांगारू. तर हे यांच्यासोबत काय घडतं, काय कम्युनिकेशन होतं ते आपण आता बघणार आहोत. मुलांना बघा, जर आपण जेव्हा शाळेत लहान असताना म्हणजे तुम्ही पहिल्या दुसऱ्या वर्गात स्टोरी बुक्स मध्ये पण तुम्ही स्टोरीज ऐकलेल्या असाल की एक म्हणजे दोन मित्र असतात, ते जंगलात जातात आणि मग तिकडून त्यांना काय एक भालू म्हणजे बियर येताना दिसतो आणि एकाला झाडावर चढता येतं, दुसऱ्याला नाही चढता येत. तर त्याचा जो फ्रेंड असतो तो स्वतःच्या म्हणजे जीव वाचवण्यासाठी तो झाडावर चढतो आणि त्याचा फ्रेंड तिथेच म्हणजे झोपलेला असतो. मग तेवढ्या तिकडून बियर येतो आणि तो आपला असा श्वास म्हणजे असं थांबवून ठेवतो तेवढ्या वेळापुरतं आणि म्हणजे तो बियर आल्यानंतर तो काय म्हणजे बघतो त्याला की नाही हा तर मेलेला आहे, तर तो बियर आहे तिथून तो काय निघून जातो आणि मग तो गेल्यानंतर त्याचा फ्रेंड खाली उतरतो आणि त्याच्याशी बोलायला येतो. म्हणजे याच्यातून हे कळतं की म्हणजे जो खरा मित्र असता तर त्याने काय केली असते की त्या आपल्या मित्राची हेल्प केली असती, पण तो काय करतो की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला धोक्यात टाकून तो चालला जातो. तर म्हणजे आपण अशा स्टोरी ऐकलेल्या आहेत. परत आपण ससा आणि कासवाची स्टोरी ऐकलेली आहे की त्याला किती गर्व असतो सशाला, तो फास्ट धावतो आणि कासव असं स्लो जात असतो. तर आपण अशा बऱ्याच स्टोरी ऐकलेल्या आहेत. तर त्याच्यात म्हणजे काही म्हणजे फ्रेंडशिप बद्दल काही चांगल्या स्टोऱ्या होत्या, म्हणजे एकमेकांना हेल्पफुल होत्या. तर काही स्टोरी ज्या असतात की त्या फक्त म्हणजे मैत्रीमध्ये आपल्या स्वतः म्हणजे मित्राचा विचार न करता म्हणजे तो संकटात सापडलेला आहे त्याला म्हणजे हेल्प न करता ते काय करतात स्वतःचाच विचार करतात. तर अशा वेगवेगळ्या स्टोरी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आणि आपण अभ्यासलेलं पण आहे. तर आता तुम्हाला या ज्या ज्या या युनिटमध्ये ही जी पोएम आहे द डक अँड द कांगारू, तर या पोएम मध्ये काय दिलेलं आहे म्हणजे हे पण तसेच फ्रेंड आहेत का की दोन्ही म्हणजे बेस्ट फ्रेंड आहेत, एक दुसऱ्यांना मदत करतात की संकटाच्या काळी त्याच्यातला सोडून जातो. तर हेच आपण आज बघणार आहोत. तर ही इथे थोडीशी मला वाटते अशी डिफरंट स्टोरी आहे जी आपण अभ्यासणार आहोत आणि ते आपल्याला कुठून कळेल जेव्हा आपण या स्टोरीचं इंट्रोडक्शन म्हणजे ज्याची प्रस्तावना पाहू त्याच्यात आपल्याला कळेल. चला तर मग आपण या पोएमला सुरुवात करूया. काय आहे पोएम? द डक अँड द कांगारू. बघा, चॅप्टर 3.5 डक अँड द कांगारू. बघा याचं इंट्रोडक्शन बघूया. इंट्रोडक्शन म्हणजेच काय, याची प्रस्तावना. नेमकं या पोएम मध्ये एक्झॅक्टली म्हणजे कशाबद्दल दिलेलं आहे तर आपल्याला काय येईल, थोडीशी कल्पना येईल. बघा काय दिलेलं आहे इथे. दिस पोएम इज अबाउट टू फ्रेंड्स. म्हणजे या पोएम मध्ये दोन फ्रेंड्स आहेत. कुठले आहेत? डक आणि कांगारू. तर डक म्हणजेच काय मुलांना, बदक, आणि कांगारू म्हणजे हा कुठल्या देशामध्ये असतो? आपल्या इंडियामध्ये पाहिला आहे का तुम्ही? नाही. हा कुठला प्राणी आहे, कुठला राष्ट्रीय प्राणी आहे तो? ऑस्ट्रेलियाचा. तर तुम्हाला कांगारू कुठे सापडतील हे आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये दिसतात, इंडियामध्ये नाही. तर बघा हे दोन फ्रेंड्स असतात. दिस पोएम इज अबाउट टू फ्रेंड्स. ही जी पोएम आहे ही दोन मित्रांविषयी आहे आणि दोन कुठले कुठले कॅरेक्टर आहेत? द डक अँड द कांगारू. डक आहे आणि एक काय आहे? कांगारू आहे. रीड द पोएम अँड एक्सपिरियन्स देअर विलिंगनेस टू हेल्प इच अदर. तर बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपण वेगवेगळ्या टाईपच्या म्हणजे स्टोऱ्या फ्रेंडशिप बद्दल ऐकलेल्या आहेत किंवा वाचल्या सुद्धा असतील. तर त्याच्यात काही काही संकटात सोडून जाणारे असतात आणि काही काही आपल्या संकटाच्या वेळेस काय करतात, आपल्याला मदत करतात. पण ही जी स्टोरी आहे कुणाची, जो डक आहे आणि कांगारू आहे, तर या दोन स्टोरी मधले जे फ्रेंड्स आहेत ते काय आहेत, ते एकमेकांना खूप मदत करतात आणि काय करतात, एकमेकांचा विचार करतात. म्हणजे दोघे एकमेकांना हेल्प करतात आणि त्यांची जी इच्छा असते ते कसे काय पूर्ण करतात. म्हणजे तो जो डक आहे आणि कांगारू आहे, ते कांगारू त्या डकची इच्छा, त्याच्या मनात असलेल्या भावना किंवा त्याची जशी इच्छा आहे तो कशा पद्धतीने पूर्ण करतो, त्यासाठी कुठले कष्ट घेतो आणि काय काय करतो, हे आपण या पोएम मध्ये अभ्यासणार आहोत. तर काय दिलेलं आहे इथे? रीड द पोएम म्हणजे आपल्याला पोएम वाचायची आहे आणि एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स म्हणजेच काय मुलांना, आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. काय आहे एक्सपिरियन्सची स्पेलिंग? EXPERIENCE. एक्सपिरियन्स म्हणजेच काय, आपल्याला त्याचा अनुभव घ्यायचा आहे. देअर विलिंगनेस. विलिंगनेस म्हणजेच काय, इच्छाशक्ती. विलिंगनेस म्हणजेच काय, इच्छाशक्ती किंवा इच्छा. विलिंगनेसची स्पेलिंग काय आहे? WILLINGNESS. विलिंगनेस टू हेल्प इच अदर. म्हणजे दोघांनी जर असं ठरवलं आणि म्हणजे इच्छेने आपण ठरवलं की नाही आपण हे करूच,
म्हणजे तर काय करू शकतो, आपल्या विलिंगनेसमुळे म्हणजे आपल्या इच्छाशक्तीमुळे आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. जर आपण ठरवलं की एखाद्या एक्झाम मध्ये आपण कसं पार्टिसिपेट करायचं आणि त्यानुसार तुम्ही त्याचं म्हणजे हे केलं, म्हणजे तुम्ही टाइम टेबल बनवलं की नाही मी इतक्या तास अभ्यास करेल, इतक्या तास विलिंगन करेल, या वेळेस खेळेल. तर तुम्ही काय कराल की जसं म्हणजे परीक्षेला 4 महिने वेळ असेल तर तुम्ही आतापासूनच त्याच्याशी त्याचं प्रिपरेशन केलं, तुमचं विलिंगनेस, तुमचं विल पॉवर असलं, तुमच्यात इच्छाशक्ती असली तर काय करू शकता, डेफिनेटली तुम्ही ती एक्झाम क्रॅक करू शकता. म्हणजे जे काही असतं, जे आपलं अचिव्हमेंट असतं किंवा जे काही आपण करतो, जर आपल्या मनापासून इच्छा असेल आणि मनापासून तुम्ही ते ध्येय ठरवलं असेल आणि तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केला असेल मनापासून, तर डेफिनेटली काय होईल, त्या गोष्टी पूर्ण होतात. तर तेच आपल्याला इथे शिकायचं आहे की जो डक आहे त्याची मनापासून इच्छा होती. काय इच्छा होती की तो कांगारू सारखा काय त्याला असं जम्प करता यावं, त्याला फास्ट इकडे जम्प करून इकडच्या तिकडे जसं तो उड्या मारत जातो तसं त्याला करता यावं डकला. पण त्याच्याकडे काय विंग्स आहेत, पण तो असं त्याच्यासारखं असं जम्प करू शकत नव्हता आणि ती क्वालिटी त्याच्यात नव्हती. पण त्याची जी इच्छा आहे ती कोणी पूर्ण केली, ती त्याच्या फ्रेंडनी म्हणजे त्याच्या विलिंगनेसनी. विलिंग म्हणजे त्याच्या मनात जो होता कांगारू, त्याच्या मनात काय खूप अशी तीव्र इच्छा होती की नाही मी याचं स्वप्न पूर्ण करेल. आणि त्यासाठी काय करतो, त्याच्यासाठी नियोजन करतो, विचार करतो आणि दोघे डिस्कस करून म्हणजे हे जे ध्येय आहे ते काय करतात, पूर्ण करतात. अशी सुंदर स्टोरी आहे, तुम्हाला इन्स्पिरेशन देणारी स्टोरी आहे. जर तुम्ही पण असेच म्हणजे ह्या 2 फ्रेंड सारखे तुम्ही पण असं मिळून ठरवलं की तुम्ही पण असं दोघांनी मिळून जसं कुठल्या म्हणजे स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट करायचे, कुठल्या रनिंग स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, जर तुम्ही असं ठरवलं तुमच्या मित्रासोबत की नाही आपण दोघे सकाळी उठू, 1 तास आपण रनिंग करू, प्रॅक्टिस करू, एक्सरसाइज करू आणि आपण डेफिनेटली तसंच करू, तर काय होईल, तुमच्या इच्छाशक्तीने ते ध्येय पूर्ण होईल. त्याच्यातून आपल्याला काय एक इन्स्पिरेशन देणारी ही एक छोटीशी पोयम आहे. चला मग आपण काय करूया, पोयमचं जे स्पष्टीकरण आहे म्हणजेच काय एक्सप्लेनेशन आहे त्याला आपण सुरुवात करूया. बघा आपल्याला इथे काय दिसत आहेत, जे आहेत जे 2 फ्रेंड्स आहेत, कोण कोण आहेत, एका बाजूला आपल्याला कांगारू दिसतो आणि दुसऱ्या बाजूला एक छोटासा डक दिसतो. तर बघा दोघांच्या फीचर्स मध्ये त्यांच्या बॉडीमध्ये काय आहे, फरक आहे. बरं याला विंग्स आहेत म्हणजे हा उडू शकतो आणि हा पाण्यात त्याचे जे वेब फीट आहेत म्हणजे असं याचे जे पावलं आहेत त्याच्यामुळे काय करू शकतो, तो पाण्यात चालू पण शकतो. बघा दोन्ही फ्रेंड्स मध्ये काय कम्युनिकेशन होतं, काय एक दुसऱ्यांशी बोलतात ते आपण बघूया. काय दिलेलं आहे, सेट द डक टू द कांगारू, गुड ग्रेशियस हाऊ यू होप. बघा इथे कोण म्हणतो आहे, हा जो डक आहे तो कांगारूला म्हणतो. काय म्हणतो, सेड म्हणजेच म्हणणे, SID, सेड म्हणजेच काय म्हणणे किंवा बोलणे. काय बोलतो, सेट द डक म्हणजे डक म्हणतो कोणाला, टू द कांगारू म्हणजे हा जो डक आहे तो कांगारूला बोलतो, गॉड ग्रेसियस हाऊ यू होप, HOP, होप म्हणजेच काय मुलांना, उड्या मारणे. होप म्हणजे उड्या मारणे. बघा गुड ग्रेशियस म्हणजेच काय म्हणतो ना, अरे बापरे म्हणजे किती छान देवानी तुला असं म्हणजे फीचर्स दिले आहेत, किती छान म्हणजे किती छान आहेस तू, की हाऊ यू होप म्हणजे बदक त्याला म्हणतो की अरे वा किती छान आहे, तुला देवाने किती छान बनवलेलं आहे. हाऊ यू होप म्हणजे तू किती छान अशा उड्या मारतो, म्हणजे आताच तू इथे आहेस, थोड्या वेळात म्हणजे असं जम्प करून तू दुसरीकडे जातो आणि तू किती फास्ट आहे. हाऊ ग्रेसियस म्हणजे किती छान देवाने तुला असे फीचर्स दिलेले आहेत. हाऊ यू होप म्हणजे तू असा कसा काय उड्या मारू शकतो इतक्या फास्ट आणि असं सलग, म्हणजे आत्ताच्या आत्ताच तू अशा कशा काय उड्या मारू शकतो, असं कोण म्हणतो, असं जो हा डक आहे हा कोणाला म्हणतो, हा कांगारूला म्हणतो. बघूया पुढे मग कांगारू त्याच्यावर काय उत्तर देतो. बघा काय म्हणतो डक परत, ओव्हर द फील्ड्स अँड द वॉटर टू, as if you never would stop. तो काय म्हणतो, ओव्हर द फील्ड्स म्हणजेच काय, जे शेत वगैरे असतात त्याला काय म्हणतात, फील्ड्स म्हणतात, FIELDS. फील्ड्स म्हणजेच काय, शेत, आणि वॉटर म्हणजे पाण्यातून सुद्धा. तर डक त्याला म्हणतो की देवाने तुला किती छान म्हणजे क्रिएट केलेला आहे, तू अशा म्हणजे तू असं कसं काय उड्या मारू शकतो, अशा कशा काय होप म्हणजे तू असं कसं काय तू जम्प करू शकतो. ओव्हर द फील्ड्स म्हणजे तू
म्हणजे शेतातून मळातून तो असा उड्या मारत जातो. अँड द वॉटर टू, तर तू शेतातूनच नाही पण तू जे असं पाणी असतं म्हणजे पाण्यामधून पण तू काय करत जातो, असं जम्प करत जातो, उड्या मारत जातो. ऍज इफ यू नेव्हर वुड स्टॉप, म्हणजे तुला असं बघून वाटतं की तू कधीही न थांबणारा असं आहेस. म्हणजे तू असं सारखं सारखं असं जम्प करत असतो तो. म्हणजे तुला म्हणजे हे पाणी आहे, तुम्ही ह्याच्यातून उडी मारणार नाही किंवा ह्याच्यातून मला जमणार नाही, की एवढं शेत आहे त्याच्यातून जाणार नाही. तर तू असं शेतच नाही किंवा जमीनच नाही, तर तू त्याबरोबर तू काय करतो, तू पाण्यातून सुद्धा काय करतो, जम्प करत जातो. आणि ऍज इफ यू नेव्हर वुड स्टॉप, म्हणजे मला असं वाटतंय तुला असं बघून की ऍज इफ यू नेव्हर वुड स्टॉप, म्हणजे तू कधीही थांबणार नाही. तू इतकं असं कंटिन्यूस काय करत असतो, तू असा जम्प करत राहतो. मग डक म्हणतो, तो त्याचं दुःख सांगतो त्याला की म्हणजे देवाने तुला इतकी छान क्वालिटी दिलेली आहे. तो कांगारूला म्हणतो की तू इतकं छान असं फास्ट जम्प करतो आणि कसं गुड ग्रेशियस आहे. म्हणजे अरे बापरे, म्हणजे म्हणजे शब्दच नाही की तू असा सारखं सारखं तू फील्ड मधून पाण्यातून जम्प करत राहतो आणि तुला पाहून म्हणजे तू कधी थांबशील असं वाटतच नाही. मग तू स्वतःबद्दल बोलतो बघा, माय लाईफ इज अ बोर. बोर म्हणजेच काय मुलांना, BORE, बोर म्हणजे कंटाळवाणं. माय लाईफ इज अ बोर, कंटाळवाणं. तो म्हणतो की माय लाईफ इज बोर, जे माझं आयुष्य आहे ते काय खूप असं कंटाळवाणं आहे. इन दिस नास्टी पॉन्ड. नास्टी म्हणजे पॉन्ड म्हणजे काय असते मुलांना, एक छोटस जसं तळ असते त्याला काय म्हणतात, पॉन्ड म्हणतात. आणि नास्टी म्हणजे ज्याच्यातलं जे असं घाणेरडं म्हणजे घाणेरडं पाणी असते किंवा असं काय म्हणू त्याला आपण, गढूळ पाणी असतं त्याला आपण म्हणतात. म्हणजे नास्टी पॉन्ड म्हणजे म्हणजे तळ्यातलं जे पाणी असतं ते गढूळ असतं, घाणेरडं असतं असं. माय लाईफ इज बोर इन दिस नास्टी पॉन्ड, म्हणजे माझं तर आयुष्य कसं असं कंटाळवाणं आहे. आणि माझं आयुष्य म्हणजे या घाणेरड्या एक छोट्याशा तळ्यात जिथे असं घाणेरडं गढूळ असं पाणी आहे, तर माझं आयुष्य तर ह्याच्यातच चाललेलं आहे. माझं आयुष्य या पाण्यामध्येच चाललेलं आहे, या छोट्याशा तलावातच चाललेलं आहे. म्हणजे बघा त्याला पण असं वाटतं की त्याचं जे आयुष्य आहे एवढ्या तळ्यापुरतंच म्हणजे छोट्याशा पॉन्ड पुरतच मर्यादित आहे. पण त्याला पण कसं वाटतं की त्याच्या मनात असं येतं की कांगारू सारखंच पण जर आपल्याला असं जग करता आलं असतं तर तो पण किती दूर 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 ठिकाणी गेला असता, जग फिरून आला असता आणि त्याने पण ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला असता. म्हणून तो काय म्हणतो की थोडं त्याला असं वाईट वाटते. तो त्याचं जे लाईफ आहे, जे डक आहे, तो त्याचं आयुष्य आहे, तो कोणाच्या आयुष्याशी कम्पेअर करतो, तो कांगारूच्या आयुष्याशी कम्पेअर करतो. म्हणून त्याला काय, जर आपण असं आपलं आयुष्य दुसऱ्याशी कम्पेअर केलं तर काय होईल, आपल्याला दुःखच होईल. आपल्याला नेहमी काय वाटतं की दुसऱ्याच्या आयुष्य किंवा दुसऱ्याचे जे जगणं आहे ते खूप छान आहे, त्या मनाने आपण काहीच नाही अशी भावना आपल्या मनात येत असते. तर तसंच म्हणजे या डगला असं वाटतं की कांगारूचं आयुष्य किती छान आहे. तो असं म्हणजे शेतातून पाण्यातून असं कधीही न थांबणाऱ्या अशा उड्या मारत असतो. त्याच्याकडे एक छान पिशवी आहे, त्याच्यात तो आपलं बाळ कॅरी करू शकतो. आणि त्याला वाटतं की माझं आयुष्य किती कंटाळवाण आहे, की मला नुसतं या छोट्याशा पॉन्ड मध्येच एवढंच माझं आयुष्य आहे आणि ते असं गढूळ पाणी त्याच्यातलं, म्हणजे माझं आयुष्य तर त्याच्यातच जाणार आहे असं ह्या डकला वाटतं. अँड आय लॉंग टू गो आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड. तो काय म्हणतो, अँड आय लॉंग टू गो आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड, म्हणजे तो म्हणतो की मला आता खूप दूर, म्हणजे मला ह्या पॉन्ड मध्येच किंवा ह्या तळ्यातच असं मर्यादित नाही राहायचंय. अँड आय लॉंग टू गो आउट, मला कसं आहे, मला असं बाहेर जायची इच्छा आहे. लॉंग म्हणजे असं दूर जायची इच्छा आहे. द वर्ल्ड बियॉन्ड म्हणजे त्याला असं वाटतं की त्याने असं संपूर्ण जग फिरून यावं. जगात अशा सुंदर सुंदर गोष्टी आहेत, असं छान छान नैसर्गिक म्हणजे नॅचरल ज्या थिंग्स आहेत किंवा पाणी असेल, समुद्र असेल, तर जगातल्या ज्याही काही सुंदर गोष्टी आहेत तर त्याला त्या गोष्टी काय करायची आहे, पाहायची इच्छा आहे. म्हणून त्याला कसं वाटतं की या पॉन्ड मधून, या तलावातून काय करावं, आपण बाहेर जावं आणि हे काय करावं, हे संपूर्ण जग फिरून यावं असं ह्या डकला वाटतं. आणि त्याची जी इच्छा आहे, डक ही आपली इच्छा कोणाला बोलून दाखवतो, तो कांगारूला बोलून दाखवतो. बघूया पुढे. बघा दोघांमध्ये छान कम्युनिकेशन आहे. हे बघा, हे डक ज्या ठिकाणी ज्या पॉन्ड मध्ये राहतो, तर ते पॉन्ड पण इथे दिसत आहे. बघा, सेट द कांगारू टू द डक. बघा, जेव्हा हे डकचं संपूर्ण बोलून झाल्यानंतर सेट द कांगारू टू द डक, मग बघा मग कोण बोलतो, सेट द म्हणजे कांगारू
डगला म्हणाला, काय म्हणाला बघा, धिस रिक्वायर्स सम लिटिल रिफ्लेक्शन. धिस रिक्वायर्स सम लिटिल रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे काय, मला थोडा विचार करायला वेळ पाहिजे. रिफ्लेक्शन म्हणजेच विचार करणे. म्हणजे इथे रिफ्लेक्शनचा अर्थ या कवितेमध्ये काय आहे, विचार करणे. थोडस मला विचार करू दे असं म्हणतो. दिस रिक्वायर्स म्हणजे मला, दिस रिक्वायर्स सम लिटिल रिफ्लेक्शन. म्हणजे कांगारू म्हणतो, डगचं हे बोलणं ऐकल्यावर कांगारू म्हणतो की मला काय थोडस विचार करायला वेळ दे, मला थोडस यावर विचार करू दे की आपल्याला याच्यातून कुठला मार्ग काढता येईल. म्हणजे तो म्हणतो की मी जर याच्यावर विचार केला, मला काही थोडस आयडिया आली, एखादी कल्पना आली, तर डेफिनेटली आपण ह्याच्यावर काय करू, मार्ग शोधू. म्हणून तो म्हणतो दिस रिक्वायर सम लिटिल रिफ्लेक्शन. म्हणजे मला थोडासा वेळ दे की याच्यावर काय, मला थोडासा विचार करावा लागेल. याच्यावर काय करावं लागेल, मला तुझ्या या बोलण्यावर काय करावं लागेल, थोडा विचार करावा लागेल. बघूया पुढे. बघा तो कांगारू बोलताना दिसतो आहे. बघा, perhaps on the whole it might bring me luck and there seems but one objection. तर काय म्हणतो कांगारू, perhaps म्हणजे कदाचित, perhaps on the whole it might bring me luck. म्हणजे कदाचित जर मी असं तुझ्यासाठी करू शकलो तर काय होईल, म्हणजे माझ्यासाठी ब्रिंग मी लक म्हणजे काय असेल, माझ्यासाठी ती एक अपॉर्च्युनिटी असेल. म्हणजे माझ्यासाठी काय असेल, ते लक असेल. मी तुझ्यासाठी हे जर करू शकलो तर मी काय करेल, म्हणजे माझं नशीबच काढेल असं कोण म्हणतो, कांगारू त्याला म्हणतो. परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक. म्हणजे काय असेल, माझ्यासाठी ही कदाचित अशी नशिबाची गोष्ट असेल की मी हे सगळं करू शकलो. म्हणजे माझ्या आयुष्यात मी काहीतरी वेगळं करतोय आणि माझं लक मला साथ देतोय, म्हणजे माझे नशीब मला साथ देत आहेत असं मला वाटेल. अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. पण तो म्हणतो डग की हे सगळं ठीक आहे, मी तुझ्यासाठी हे करेल. त्याच्यावर तो विचार पण करतो आणि म्हणतो की नाही, की हे मी जर केलं तर माहित कदाचित काय आहे की माझे नशीब याच्याने उजळेल. मी तुझ्यासाठी हे असं केलं तर माझं नशीब उजळेल. अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन असणे म्हणजे पण माझं एक अशी छोटीशी तक्रार आहे, माझी एक तक्रार आहे. कुठली, अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन. मला एक असं वन ऑब्जेक्शन आहे, म्हणजे एक तक्रार आहे. बघूया आता कुठली तक्रार आहे, तो सांगतो. विच इज, तो सांगतो की तो म्हणत होता की माझी एक तक्रार आहे, मला एक म्हणजे ऑब्जेक्शन आहे तुझ्याबद्दल. कुठला, विच इज म्हणजे कुठलं ऑब्जेक्शन आहे. इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड. जर तू मला या गोष्टीवर तू स्पष्टपणे बोलू दिलं. बोल्ड म्हणजेच काय, स्पीक सो बोल्ड म्हणजे स्पष्ट बोलणे, स्पष्ट बोलणे. त्याच्यावर कांगारू म्हणतो त्याला की विच इज इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड. जर तू मला या विषयावर स्पष्टपणे बोलू दिलं तर युअर फीट आर अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड. मग तो काय म्हणतो की मला तू या विषयावर स्पष्ट बोलू दे, म्हणजे तुझ्यात काही प्रॉब्लेम आहेत किंवा कुठल्या गोष्टीचा त्रास आहे हे मला फाइंड आउट करू दे. आणि हे मला तुला जर वाईट वाटत नसेल तर काय आहे ही स्पष्टपणे मी तुझ्या समोर बोलतो, जर तू मला बोलू देशील तर. बघा मग कांगारू काय म्हणतो, युअर फेट आर अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड. बघा आता बदक कुठे असतो, डक हा कुठे राहतो, पॉन्ड मध्ये, म्हणजे नेहमी तो पाण्यातच राहतो. तर त्याचे जे पाय असतात किंवा पंजे असतात, फीट जे असतात ते काय असतात, नेहमी पाण्यात असल्यामुळे ते काय असतात, वेट म्हणजे ओले असतात, आणि कोल्ड म्हणजे असं थंड असतात. तर कांगारू काय म्हणतो त्याला, युअर फीट आर अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड. म्हणजे तुझे जे पाय आहेत किंवा जे पायाचे पंजे आहेत ते काय असतात, अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड. म्हणजे ते खूपच काय असतात, खूपच जे असतात म्हणजे नको तेवढे ओले असतात. अनप्लेझंटली म्हणजे नको तेवढे, आणि वेट म्हणजे काय असणं, ओलं असतं. नको तेवढे ओले असतात आणि कोल्ड असतात म्हणजे खूप थंड असतात. तर बघा कांगारू काय म्हणतो की तू नेहमी पाण्यात राहतो, नेहमी तू पॉन्ड मध्ये राहतो. तुझे जे पाय असतात, जे फीट आहेत ते काय अनप्लेझंटली म्हणजे असे खूप नको तेवढ्या प्रमाणात ओले राहतात आणि काय असतात, कोल्ड म्हणजे खूप थंड असतात. पण जर तू माझ्यासोबत जरी फिरायला आला आणि मी तुला असं जम्प करत कुठे घेऊन जरी गेलो तर काय होईल, अँड वुड प्रॉबब्ली गिव्ह मी द रोमॅटाइज सेड द कांगारू. कांगारू म्हणतो की जर मी तुला असं घेऊन गेलो, तुला मी माझ्या असं पाठीवर किंवा माझ्या याच्यावर बसवून नेलं तर काय होईल, तुझ्या पायामुळे, तुझ्या त्या कोल्ड आणि जे असं थंड आणि तुझे नेहमी जे वेट म्हणजे ओले जे पाय जे असतात, तुझे फीट जे असतात, and would probably give me the
रोमॅटाइज म्हणजे काय, संधिवात वगैरे जो असतो ना, जो थंडीमुळे काय होतो, आपल्याला वात होतो. तर काय आहे रोमॅटाइजची स्पेलिंग, काय आहे ROOMATIZ. रोमॅटाइज म्हणजेच काय, संधिवात, म्हणजे हाडांचा आपल्याला त्रास सुरू होतो. तो म्हणतो and would probably give me the रोमॅटाइज सेड द कांगारू, की मी जर तुला असं माझ्या पाठीवर किंवा माझ्या याच्यात तुला बसवून नेलं तर काय होईल, मला रोमॅटाइज होण्याची शक्यता राहील. म्हणजे तुझ्या ते थंड थंड पावलांमुळे, तुझ्या त्या कोल्ड आणि म्हणजे खूप थंड आणि अशा ओल्या पावलांमुळे काय होईल, मी माझ्या शरीराला काय होईल, त्रास होईल आणि मला वात होण्याची म्हणजे हाडांचा त्रास होण्याचा काय होईल, प्रॉब्लेम होईल. सेड द कांगारू. तर कांगारूला जे प्रॉब्लेम वाटते की म्हणजे त्या डक विषयी, तर तो त्याला काय स्पष्टपणे म्हणजे बोल्डपणे काय त्याला तो बोलून दाखवतो. बघा, कांगारूने जेव्हा सांगितलं की त्याचा प्रॉब्लेम की तुला मला न्यायचं तर आहे, पण तुला हे जे थंडे तुझे जे पावलं असतात आणि ते काय मी तुला पाठीवर बसवून नेलं आणि ते सारखं ओलपणामुळे आणि थंडपणामुळे काय होईल, मला रुमॅटाइज म्हणजे मला संधिवात होण्याचा म्हणजे चान्सेस आहेत. तर ह्याच्यात काय म्हणतो, सेट द डक. बघा, डक याच्यावर म्हणजे जो बदक आहे तो काय उत्तर देतो, ऍज आय सॅट ऑन द रॉक्स. म्हणजे बदक म्हणतो की मी ऍज आय सॅट ऑन द रॉक्स, म्हणजे मी ज्या रॉक्स म्हणजेच काय मुलांना, जे दगड असतात, रॉक्स म्हणजेच काय, जे मोठे दगड असतात त्यांना काय म्हणतात, रॉक्स म्हणजे मोठे दगड. सेट द डक ऍज आय सॅट ऑन द रॉक्स, म्हणजे तो म्हणतो, बदक म्हणतो त्याला की जेव्हा मी असं दगडांवर बसलेलो होतो आणि तिथे बसून काय, आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. तो म्हणतो की मी मगाशी असं दगडांवर बसलेलो होतो, म्हणजे पॉन्डच्या किनाऱ्यावर किंवा नदीच्या किनाऱ्यावर काय असतात, मोठे असे रॉक्स असतात, मोठे दगड असतात. तर तो म्हणतो की तू मला जेव्हा हे सांगितलं की माझे ओले पाय असतात आणि खूप थंड जे असतात, तर याच्यावर मी विचार केला. सेट द डक ऍज आय सॅट ऑन द रॉक्स, मी जेव्हा मगाशी असं रॉक्स म्हणजे मोठ्या दगडांवर बसलेलो होतो, आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. तर मी काय केलं, तू जे बोललास की मी काय केलं, याच्यावर आय हॅव थॉट म्हणजे मी कम्प्लिटली याच्यावर संपूर्णपणे काय केलेलं आहे, मी विचार केलेला आहे. बघूया आता कुठला विचार केला त्यांनी. अँड आय बॉट 4 pairs ऑफ worsted socks which fit my way fit neatly. तर बघा, यांनी त्याच्यावर सोल्युशन काढलं. बघा, कोणी, ह्या डकनी सोल्युशन काढलं की जेव्हा कांगारूनी त्यांनी सांगितलं तुझे पाय थंड असतात आणि खूप ओले असतात, तर त्याच्यावर हा जो डक आहे छोटासा, त्यांनी बसून काय केला, विचार केला आणि त्याने सोल्युशन काढलं. तर बघा त्यांनी काय सोल्युशन काढलं, त्यांनी काय केलं, 4 pairs ऑफ worsted socks. worsted socks म्हणजे हे जे उलन सॉक्स असतात, जे आपण हिवाळ्यामध्ये घालतो, तर तो काय म्हणाला, and bought 4 pairs of worsted socks. म्हणजे मी काय केलेलं आहे, याच्यावर विचार केलेला आहे आणि मी असे 4 worsted socks म्हणजे उलन सॉक्सचे असे मी काय घेतलेले आहेत, 4 पेअर घेतलेले आहेत. which fit my web fit neatly. बघा, हे जे डकचे जे फीट असतात हे कसे असे थोडे असे चपटे असतात आणि असे फ्लॅट असतात. तर तो म्हणतो की which fit my web fit neatly. तर हे जे सॉक्स आहेत, जे माझ्या हे जे पाय आहेत म्हणजे हे जे फिट आहेत, वेब फिट आहेत, त्याच्यात काय ते असे चांगले फिट बसतात, म्हणजे नीटली, म्हणजे ते पूर्ण एरिया म्हणजे जो पायांचा आहे जे फिट आहेत ते म्हणजे त्याच्यात ते पूर्णपणे छान व्यवस्थित बसतात. तर मी हे सॉक्स घालून, त्याचं म्हणणं आहे की हे जे सॉक्स घालून मी काय करू शकतो, माझे पाय ओले असतात तर मी तुझ्यासोबत हे सॉक्स घालून कुठे येऊ शकतो, तुझ्यासोबत बाहेर येऊ शकतो. सेट द कांगारू आय एम रेडी ऑल इन द मूनलाइट पेल. तो म्हणतो की बघा, आता दोघांच्या म्हणजे आपल्याला आधीच सांगितलं होतं की विलिंगनेसमुळे म्हणजे तुमची इच्छाशक्ती असेल तर कुठल्याही गोष्टीवर काय, जर तुम्ही विचार केला, शांततेत बसून विचार केला, एकमेकांशी डिस्कस केलं, तर काय असते, प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन निघते. जेव्हा ह्या ज्या डकची जी इच्छा आहे, डकनी जेव्हा त्याची इच्छा कोणाला बोलून दाखवली, कांगारूला, आणि कांगारूनी त्याच्यावर विचार केला आणि त्याला असं वाटलं की कुठला प्रॉब्लेम येऊ शकतो, तर ते त्यांनी कोणाशी डिस्कस स्पष्टपणे बोल्डपणे त्या डकला बोलून दाखवलं. आणि डकनी पण रागाला न येता त्याच्यावर काय केलं, विचार केला, सोल्युशन काढलं आणि त्यांनी वस्टेड जे सॉक्स आहेत म्हणजे जो उलन सॉक्सचा जो पेअर आहे, असे 4 पेअर त्यांनी घेतले. आणि बघा त्याच्या कांगारू काय म्हणतो, सेट द कांगारू आय एम रेडी. कांगारू म्हणतो की आता मी तुला फिरायला घेऊन जायला काय आहे, मी एकदम तयार आहे, मी रेडी आहे. ऑल इन द मूनलाइट पेल. पेल म्हणजेच काय मुलांना, असं फिकट रंग असं. ऑल इन द मूनलाइट पेल
म्हणजे तो म्हणतो की आताची अशी मध्यरात्री आहे, मूनलाईट म्हणजे अशी म्हणजे चंद्र जे आपले रात्री जे असते चांदणे दूरवर पसरलेले असतात, मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाशात असा जो असा फिकट असा काय पसरलेला आहे चांदण्यासोबत असा चंद्रप्रकाश आहे. तर या मूनलाईट मध्ये काय या फिकट अशा प्रकाशात तुला सोबत घेऊन जाईल. बघा, बट टू बॅलन्स मी वेल, पण तो म्हणतो की ठीक आहे मला तुला तर घेऊन जायचं आहे, बट टू बॅलन्स मी वेल, पण मला काय करावं लागेल तुझं असं बॅलन्स बरोबर ठेवावं लागेल. म्हणजे मी तुझं जर बॅलन्स व्यवस्थित ठेवलं माझ्या पाठीवर तर तू असं माझ्या मागे बसशील तर काय होईल की जर बॅलन्स ठेवलं तर तू खाली पडणार नाही, तुला पण त्रास होणार नाही आणि मला पण त्रास होणार नाही. बॅलन्स म्हणजेच काय मुलांना तोल सावरणे. बॅलन्स मी वेल, बॅलन्स म्हणजे तोल. बट टू बॅलन्स मी वेल, पण मला काय करावं लागेल तुझं जो बॅलन्स आहे तो असं सांभाळून म्हणजे व्यवस्थित बॅलन्स करावं लागेल, तुला असं स्थिर ठेवावं लागेल. डिअर डक सिट स्टेडी, म्हणजे काय म्हणतो डिअर डक म्हणजे प्रिय डक म्हणजे प्रिय बदका, तू आता माझ्या पाठीवर तू माझ्या इथे काय सिट स्टेडी म्हणजे तू काय बस असं स्थिर आणि नीटनेटकं असं बस. बघा, सो अवे दे वेंट विथ अ होप अँड अ बाउंड अँड दे होप द होल. काय दिलेलं आहे इथे, अँड सो अवे दे वेंट विथ अ होप. बघा, तो म्हणतो की तू असं स्थिर बस, तू असं स्थिर बसलं असं काय होईल, सो अवे दे वेंट विथ अ होप अँड बाउंड अँड दे होप दे द होल अँड क्वाइट ऍट द एंड ऑफ द माय टेल. म्हणजे तू असं स्थिर बसलास अँड क्वाइट ऍट द एंड ऑफ द माय टेल, म्हणजे तो म्हणतो की कांगारू की माझी ही जी टेल आहे हे बघा ही त्याची शेपटी दिसते आहे, शेपटी दिसते आहे, तर याच्या एंडवर म्हणजे तू काय या टोकावर तू काय बस तू अँड क्वाइट ऍट द एंड ऑफ माय टेल, म्हणजे तू या माझ्या शेपटीच्या टोकावर काय बस, तू इथे येऊन असा स्थिर असा बस. बघूया आता बघा डक काय दिसतो आहे आपल्याला. हा डक त्याची जी शेपटी आहे इथे बसलेला दिसतो आहे आणि त्याने म्हटल्याप्रमाणे बघा त्याने काय घातलेले आहेत, हे सॉक्स सुद्धा घातलेले आहेत त्याच्या प्रोटेक्शन साठी. यामुळे काय होईल या कांगारूला काय थंडी पण वाजणार नाही. सो अवे दे वेंट विथ अ होप. बघा तो बसला आहे, आता ते दोघे कुठे निघाले आहेत, दे वेंट विथ अ होप म्हणजे ते आता काय त्यांनी सगळी तयारी केली, तो त्याच्या पाठीवर बसला आणि कांगारू आता काय म्हणजे दोघेही आता उड्या मारत मारत काय तिथून निघालेले आहेत. अँड अ बाउंड अँड दे होप द होल, आणि काय केलं म्हणजे ते असं झेप घेत घेत उड्या मारत मारत दे होप द होल म्हणजे त्यांनी संपूर्ण जगाला काय केलेलं आहे, होल म्हणजेच काय जे संपूर्ण आपले जग आहे त्या संपूर्ण जगाला काय केलेलं आहे प्रदक्षिणा घातलेली आहे. बघा तो डक किती हॅपी दिसतोय. वर्ल्ड 3 times राउंड अँड हू सो हॅपी ओ हू. बघा शेवटी विचारलेलं आहे वर्ल्ड 3 times राउंड. या दोघांनी असंच बसून म्हणजे हा जो डक आहे त्याच्या असं शेपटीवर बसून असं बॅलन्स ठेवून कांगारू काय त्याला आपल्या सोबत असं होप्ट करत म्हणजे असं जम उड्या मारत असं झेप घेत. बाउंड म्हणजे काय असं झेप घेणे, झेप घेत 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 तो काय करतो असं संपूर्ण जो जग आहे वर्ल्ड 3 times राउंड म्हणजे ते संपूर्ण जगाचे किती राऊंड घेतो 3 times म्हणजे तो 3 वेळा असं पूर्ण जगाची काय करतो प्रदक्षिणा घालतो. अँड हू सो हॅपी ओ हू. आता सांगा अँड हू सो हॅपी, आता सांगा की कोण हॅपी आहे, कोण खूप आनंदी आहे. ओ हू म्हणजे सांगा कोण हॅपी आहे, सांगा तुम्हाला कोण दिसत आहे, कोण हॅपी असेल, डक आणि कोण असेल कांगारू. अँड द डक अँड द कांगारू कोण असेल म्हणजे संपूर्ण जगाची प्रदक्षिणा घातल्यानंतर आणि डक आणि कांगारू दोघेही मिळून संपूर्ण जगाची 3 times काय करतात ते प्रदक्षिणा घालतात. या प्रदक्षिणामुळे काय होतात की दोघेही खूप हॅपी असतात आणि त्यांच्यासारखे आनंदी जगात तुम्हाला कोणीही सापडणार नाही. तर मुलांना अशा प्रकारे जी पोएम आहे आपली द डक अँड द कांगारू ही काय केलेली आहे आपण अभ्यासलेली आहे. आणि या स्टोरीमध्ये हेच म्हणजे आपण काय अभ्यासलं की जे 2 फ्रेंड असतात हे वेगवेगळ्या डिफरंट याच्यातून आलेले असतात, त्यांचं बॉडी स्ट्रक्चर वेगवेगळे असतं, पण त्यांच्या विलिंगनेसमुळे त्यांच्या इच्छाशक्तीमुळे काय केलेलं आहे त्यांनी म्हणजे त्यांच्या ज्या इच्छा होत्या, जसं बदक जो डक आहे त्याची जी इच्छा होती संपूर्ण जग फिरायची, त्या पॉइंट मधून निघून कांगारू सारखं त्याला काय आनंद घ्यायचं होतं, तर त्याची जी इच्छा आहे तर त्याचा जो फ्रेंड आहे कांगारू त्याने काय केली त्याची इच्छा पूर्ण केली आणि दोघे हॅपीली काय करतात संपूर्ण जगाची ही प्रदक्षिणा करतात.